नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये महाराष्ट्र शासनामार्फत सहाय्यक प्रबंधक या पदासाठी कायमस्वरूपी सरकारी नोकरी भरती अंतर्गत एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये जर बघितला तर वेतन 44,900 ते 41,400 हा पे स्केल आहे। सॅलरी फार चांगली आहे, कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे, तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचाच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। त्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनलनुसार चॅनल नक्की सबस्क्राईब करा। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून त्या अपडेट बेल आयकॉन नक्की क्लिक करा। व्हिडिओ संपूर्ण बघा, डिटेलमध्ये माहिती मी या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत ही भरती जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। 2025 मधली 14वी जाहिरात आपण या ठिकाणी म्हणू शकतो, ज्यासाठी या ठिकाणी मित्रांनो सहाय्यक प्रबंधक हे पद या ठिकाणी भरलं जात आहे। बघा पुढे त्यांनी काय म्हणलेलं आहे, तर महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर विभागाकडून प्राप्त मागणीनुसार औद्योगिक न्यायालयाच्या स्थापनेवरील वर्ग 2 मधील सहाय्यक प्रबंधक गट ब या संवर्गातील पदभरतीकरिता ऑनलाईन पद्धतीने जे आहेत ते अर्ज मागवण्यात आलेले आहेत। उपलब्ध पदसंख्या टोटल 15 जागा आहेत, ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। ज्यामध्ये कॅटेगरी वाईज विश्लेषण बघू शकता। 15 जागी टोटल 11 जागा, सर्वसाधारण महिला 4 जागा आहेत। या व्यतिरिक्त जे कॅटेगरी वाईज रिझर्वेशन आहे व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली तेही तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल। एकूण 15 जागांपैकी एक पद हे दिव्यांग किंवा अंध अल्पदृष्टीकरिता आरक्षित आहे, असंही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। सो पदाचं नाव तुम्हाला मी सांगितलं आहे, सहाय्यक प्रबंधक गट ब मधलं हे पद आहे। टोटल 15 जागा या पदाच्या या ठिकाणी भरल्या जात आहेत, ज्यामध्ये पे स्केल तुमचा या ठिकाणी तुम्ही बघू शकता। स्तर S16 चा 44,900 ते 41,400 अधिक नियमानुसार जे भत्ते असतील ते तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे। सो सॅलरी बेस्ड 3 क्लास आहे, त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे। पुढे बघा, या ठिकाणी मित्रांनो यासाठी शैक्षणिक अर्हता आणि अनुभव कशा प्रकारे लागणार आहे, तर शैक्षणिक अर्हतामध्ये पजेसेस डिग्री इन लॉ ऑफ रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, थोडक्यात लॉ पदवीधर असणे तुम्ही आवश्यक आहे या पदासाठी अप्लाय करण्यासाठी। प्राधान्य मिळेल ज्यांच्याकडे मित्रांनो प्रोव्हाइडेड द प्रेफरन्स विल बी गिवन टू द कॅन्डिडेट्स विथ नॉलेज ऑफ इकॉनॉमिक्स अँड ऑर एक्सपिरियन्स ऑफ लेबर आणि इंडस्ट्रियल मॅटर मधला तुमचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला या ठिकाणी एक्सपिरियन्स असेल तर प्रेफरन्स मिळेल, प्राधान्य मिळेल। मात्र बेसिक क्वालिफिकेशन हे या ठिकाणी मित्रांनो जे असणार लॉ जी डिग्री आहे ती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। या व्यतिरिक्त शैक्षणिक अर्हता गणना करण्याचा दिनांक प्रस्तुत जाहिरातीनुसार अर्ज सादर करण्याचा विहित केलेल्या अंतिम दिनांकात संबंधित शैक्षणिक अर्हता पूर्ण असणे आवश्यक आहे। अनुभवाच्या कालावधी जे असणारा गणना प्रस्तुत जाहिरातीनुसार अर्ज सादर करण्याकरिता विहित केलेल्या अंतिम दिनांकास करण्यात येईल, असेही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। पुढे बघा, या ठिकाणी मित्रांनो यासाठी पात्रतामध्ये एज लिमिट कशा प्रकारे राहील जे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे। 1 जुलै 2025 रोजी 19 ते 38 वर्ष एज लिमिट ही अराखीव खुल्या गटासाठी राहील। मागासवर्गीयांकरता 19 ते 43 वर्षापर्यंत एज लिमिट राहणार आहे। या व्यतिरिक्त प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना 43 वर्ष आणि मागासवर्गीय अधोग अनाथ यांना सुद्धा 43 वर्षापर्यंत जे कॅटेगरीमध्ये आहेत पण प्रावीण्यप्राप्त खेळाडू आहेत त्यांना सुद्धा 43 वर्षापर्यंत एज लिमिट राहील। माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसंख्याक राजकीय अधिकारी यांना सुद्धा 3 वर्षाचा कालावधी अधिकचा तुम्हाला मिळत आहे आणि दिव्यांग उमेदवारांना 45 वर्षापर्यंत एज लिमिट लागू राहणार आहे। सो या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी जर एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता। पुढे बघा, निवड प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे। प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी अर्हता किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलवण्याकरिता पात्र असणार नाही। जाहिरातीनुसार प्राप्त अर्जांची संख्या जर आयोगाच्या कार्यनियमावलीनुसार तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल तर जे अर्ज आलेले आहेत त्याच्या बेसिसवर तुमची या ठिकाणी चाळणी एक्झाम घेण्यात येईल। चाळणी परीक्षा घेण्याचे निश्चित झाल्यास त्याची अर्हता अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही, असेही त्यांनी मेन्शन केलेलं आहे। चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेचे माध्यम, इतर बाबी ज्या लागू आहेत त्या सर्व गोष्टी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील। सो थोडक्यात जर मित्रांनो सिलेक्शन जे असणार आहे ते प्रॉब्ली तुमचं इंटरव्ह्यू बेसिसवर होईल, मात्र जर वाजवी प्रमाणापेक्षा जास्त अर्ज आले तर मात्र या ठिकाणी चाळणी एक्झाम घेईल, ज्याची डिटेल्समध्ये माहिती तुम्हाला MPSCच्या वेबसाईटवर पाहता येईल। पुढे बघा, या ठिकाणी सर्वसाधारण गोष्टीमध्ये त्यांनी दिलेला आहे की अर्ज सादर जो करायचा आहे त्यासाठी डेट्स त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत, त्यामध्ये तुम्ही बघू शकता। यामध्ये ऑनलाईन अर्ज पद्धतीने तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे, ज्यामध्ये ऑफिशियल MPSCच्या वेबसाईटवर अर्ज करता येणार आहे। यासाठी शुल्क तुम्ही बघू शकता, अराखीव खुल्या गटासाठी 394 रुपये राहील। मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल गट, अनाथ, दिव्यांग यांना 294 रुपये फॉर्म फी राहणार आहे। सो या बेसिसवर तुमचं जर अकाउंट असेल MPSCच्या वेबसाईटवर तर तुम्ही अर्ज डायरेक्ट करू शकता, नसेल तर तुम्ही क्रिएट करून तुमचं प्रोफाईल या ठिकाणी यासाठी अर्ज करू शकाल। आता यासाठी महत्त्वाचे डेट्स बघा, 21 मार्च 2025 पासून ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरुवात होत आहे। 10 एप्रिल 2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता। त्याच दरम्यान तुम्हाला फी सुद्धा भरायची आहे।
आहे. भारतीय स्टेट बँकेद्वारे चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची जी प्रत असणार आहे ती तारीख जी असणार आहे ती 12 एप्रिल राहील. चलनाद्वारे परीक्षा शुल्क 15 एप्रिल 2025 पर्यंत तुम्ही बँकेच्या कार्यालयीन वेळामध्ये भरू शकता. सो डिटेलमध्ये मी या ठिकाणी माहिती प्रोव्हाइड केलेलं आहे. एक चांगलं मित्रांनो पद आहे. जर लॉ ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकाल. या भरतीबाबत काय डाऊट असतील तर कमेंट करून विचारा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.